तिच्या मागे आहे धमाकेदार परफॉर्मन्स, एकदम खतरनाक वाला। तो पनवेलवरून आम्ही आलेलो आहे डायरेक्ट डोंबिवलीमध्ये। सो डोंबिवलीमध्ये बाईक डिलिव्हरी काय घ्यायला आलेलो आहे। दी वन बाईक कोणती असणार आहे यामधून ओळखा तुम्ही जरा, तोपर्यंत जरा मी सस्पेन्स ठेवतो टाइमपासला। दोस्तों नमस्कार, सब लोगों का सरसर स्वागत, म्हणजे सर्वांचे स्वागत आहे खाऊन पिऊन सुखी संघटनेमध्ये या ब्लॉगमध्ये। सो विषय असा आहे, तुम्ही थंबनेल टायटल बघून तर समजलं असेल की काहीतरी नवीन येत आहे आणि कोणती तरी बाईक नवीन येते असा विषय। बट ती कोणती बाईक आहे आणि काय आहे ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटेल। ऑलरेडी थोडं घाईघाईत आहे, सो डायरेक्ट तुम्हाला बाईकच्या व्ह्यूमध्ये भेटेल आणि हा ब्लॉग एन्जॉय करा। छोटासा ब्लॉग असणार आहे बट एन्जॉयबल ब्लॉग असणार आहे। सो लेट्स गो। काय चालू है बबुआ, हमको कुछ समझ में नहीं आवा। हो Oh yes guys, back to the pavilion, back to the lobby, back to the moto view, means धवली बाय व्यू। तर विषय असा आहे की आज म्हणजे तुम्ही खूप बघितलं असेल टायटल वगैरे सर्व, मी तुम्हाला मगाशी बोललो आणि घाई तर निघलेलं आहे। खूप पनवेलवरून इथे येता खूप टाईम लागलेला आहे आणि डायरेक्ट मी इथे येऊन ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे, कारण की मगापासून मी कॅमेरा बंद ठेवलेला, मला चार्जिंग टिकवायची होती म्हणून। सो पनवेलवरून आम्ही आलेलो आहे डायरेक्ट डोंबिवलीमध्ये। सो डोंबिवलीमध्ये बाईक डिलिव्हरी काय घ्यायला आलेलो आहे। दी वन अँड ओनली वन, कोणाची ते तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो ना। थंबनेलमध्ये माहीत नाही मी टाकीन का नाही फोटो, बट थोडासा सस्पेन्स राहू दे ना मित्रांनो। बट जी बाईक त्यांनी घेतली आहे ना, जबरदस्त, हमखास आणि खतरनाक। तिचा कलर पण भारी आहे, फुल याच्या विरुद्ध कलर आहे, एवढी हिंट देऊ शकता आता। काय याच्या विरुद्ध कलर आहे आणि जबरदस्त दिसते ती काय बाईक। बाय ती नवीन आलेली आहे मार्केटमध्ये आणि नवीन आल्या भावाचं एक स्वप्न होता की किती वर्षापासून तो मला बोलत होता, जेव्हापासून आमची दोस्ती झाली ना तेव्हापासून त्याला घ्यायची होती बाईक आणि ती पण तीच बाईक। फायनली तो दिवस आलेला आणि सगळ्यात खुश माझा भाऊ असणार आहे आज। मजा येणार आहे, बघूया काय वातावरण आहे आणि काय नाही। सो तुम्हाला धवली बाय आणि तिचं नाव मला माहीत नाही, काय तो ठेवेल का नाही ठेवणार मला माहीत नाही। म्हणजे रपरप बाईक डिलिव्हरी आहे, सपोज घेणं जास्त तिथे टाइमपास करणार नाही, बिकॉज थोडं घाईघाईत वातावरण आहे सर्व, म्हणून हा ब्लॉग पण छोटा बनणार आहे। नंतर टेस्टिंग थोडीशी तुम्हाला बघायला भेटणार आहे, कारण की टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे ना ब्लॉग बनते तर। सो असा विषय आहे खोल। इथला या रोडला पेंढारकर कॉलेज आहे, मला असं खबर आली मागून माझ्या भिडूकडून, मला तर काय एवढं माहीत नाही इकडचं, बट इथे फेमस कॉलेज पेंढारकर कॉलेजचं नाव ऐकलेलं होतं, बट येथे कॉलेजचा रोड आहे असं विषय। या दिस इज द पेंढारकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स इन द नेम ऑफ लॉ। भेंडीगावर लोणचा लसून प्रेम पवार। हेलो तुरंत कॉल कर। हाँ भाई सुन ना, सामान लेके पहुँच। अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल करते। वी रीच टू द पवेलियन बट हां आपल्याला बाईक थोडीशी पार्किंग करू, आपण आतमध्ये लावू बाईक। रॉयल एनफील्ड असला म्हणून काय, जावाची पार्किंग लावू आतमध्ये, वन साईड नडू भेंडी। ओ यस गाईज, आता भेटतो तुम्हाला माझ्या थोबाडा व्ह्यू मध्ये। हा गुड मॉर्निंग। जरा वातावरण ते शांत आहे, मला माहित नाही काय विषय आहे, काय वातावरण तिथे शांत आहे ना। बाईक कोणती असणार आहे यामधून ओळखा तुम्ही जरा, तोपर्यंत जरा मी सस्पेन्स ठेवतो टाइमपासला। इथे 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 ही पण असू शकतं, ही पण असू शकतं, कोणती असणार आहे? तिच्या मागे आहे धमाकेदार परफॉर्मन्स, एकदम खतरनाक वाला। काकाचा बर्थडे आहे आणि बर्थडे निमित्त धमाका केलेला आहे। आता तुम्हाला सांगतो गाडी कोणी घेतली आहे, दी वन अँड ओनली वन कल्पेश दी बॉय। काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। वापस एकदा फोटो यो बघ कॅमेरामॅन मग कुठे गेलाय? बाब्या एक फोटो घे आणि कॅप्शन मध्ये लिह की मॅटर। आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घे। आमना व्हिडिओग्राफर बांगलादेशवर मागवलाय। हो या काही गडीच्या मनामध्ये खुशी आहे, पण तो दाखवत का नाही मला समजत नाही। खुश तर आहे भाई, पोरगा खुश आहे, स्माइल बघ, किल्लर स्माइल आहे। झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी। बाईकचं नाव बघा, गाववाला एडिशन।
नाक केला कॉंग्रॅच्युलेशन एकदा. ए कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा पेड्यानं असं पडल्यापेक्षा त्याला डॉगीला दे डॉगीला. अरे कुत्र्या गाईस गाडी पाहिजे. स्वप्न पूर्ण आलेला आपल्या भावाचा. पण आता आपलं एक स्वप्न बाकी आहे. तो स्वप्न म्हणजे बाईक घेऊन कोकणला जायचं. झाडी झुडपे डोंगरचा पाणी एकच कोकण. तर कोकण कधी होणार काहीच? कोकण इकडे जाऊ कधी माहिती का? सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. तुम्हाला पेटीएमचा नंबर पाठवतो, पैसे पाठवा आम्हाला, लगेच जाऊ. स्कॅनर पाठवतो, पैसे पाठवा आम्हाला कोकणात जायला. क्या रे भिकमंग्या फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जाऊ कोकण. पण वर्ष माहिती नको. याच वर्षी 2025 ला कोकण. का कोकणला येणार तुम्ही आमच्यावर? हो येणार. काका पण नक्की येणार. कॉन्फिडन्स आमच्या पेक्षा जास्त. कोकणला येणार आपल्या रेवदंड्याला जाऊ ना. नाही कोकण आमचं एक स्वप्न आहे. रेवदंडा झाला तिथे परत A few moments later. भाई डेंजर. काही तिथे लोगो आहे ना, लोगो आणि तो टँक वरती जो असा पट्टा दिलाय ना त्याच्यावरती मी फिदाय बाई. बाकी कलर तर आहेच. कलरचं तर टेन्शनच नाही. विषय हार्ड आहे ना ब्रो. काही आता पनवेलला जायचं बोललं तर लई उजामध्ये आहेत. मला टेन्शन आलं. मला ट्रॅफिक बघा CNGला याने तर टाकीच खोलून ठेवली आहे. काका नवीन गाडी घेतली, नाद केलाय भावानी. गाडी फुलकर भावा, नाद करून टाक. उद्या घरचं आहे माझ्या घरचं. उद्याला मी सरपंच. हे प्रेम भेंडी गवार लोणचा लसूण प्रेम पवार. आईच्या गावात रिक्षा. अख्खी रिक्षा अख्खी बाईक थांबवायला लावतात रे. डोका फिरतो माझा. तर काय बोलू बी शकत नाही भाई. त्यांचं भाडं आहे. पण त्यांना मी समजायला पाहिजे रे. कधी कधी असं वाटतं. माहिती आहे हा स्टॅच्यू डोंबिवलीतला एक नवीन ओळख बनलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा म्हणजे आता 19 फेब्रुवारीच्या टायमाला याचं लोकार्पण होतं. सो खूप सुंदर वाटतं. सुंदर रिच टू दी पॅव्हलियन सिनेमॅटिक बघा. हेल्मेट सिनेमॅटिक. टेन 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 टेन. त्या गाडीला पहिला हँडल बघा कोणता होता. इथे राहू ना. इथे राहू जरा. तिथं नसला ब्रो. तिथं कसं लागेल ब्रो. यो हँडल होता पहिला. रिक्षा असं वाटतं रिक्षाचा हँडल आहे. हो सायकलचं सॉरी. आता या गाडीचा थोडासा तुम्हाला व्ह्यू, थोडासा तुम्हाला ब्लॉग दाखवतो. छोटासा मोठा व्ह्यू बघूया. हँडल बारा केला, चेंज केला. हो या. अरे यार फोन आला. तुम्हाला छोटा साईजा ब्लॉग मोठं ब्लॉग दाखवतो. एकदम काममध्ये फिट. लेट्स गो. बाय द वे इथं जो हँडल होता ना तो आम्ही म्हणजे चेंज करून घेतला आहे. हिचा हँडल थोडंसं असं वर हायटेड होता. सो हिला हँडल वाटतं मिटिओरचा हँडल लावला आहे या कसला हँडल लावला माहीत नाही. बट चेंज केला एवढा कन्फर्म आहे. बिकॉज थोडासा कम्फर्टेबली नाही तर असा जास्ती वरती वाटत होतो हँडल. सो बघूया. 500 सिटिंगचा आहे. बिकॉज हिचा घेर आणि ब्रेक पुढे आहेत असे पाय. म्हणजे काय बोलतात 500 आपले कसे थोडेसे मागे असे स्पोर्टी टाईप आहेत. हिचे असे थोडेसे पुढे आहेत. मधीत आलाय तो आणि त्याला हॉर्न वाजवते भाई. चुकी कोणची करते काय मॅटर काय ब्रो. दिस इज रॉंग ना ब्रो. व्हेरी मच रॉंग थिंग गोइंग ऑन दी अर्थ ब्रो. हा कुठला एरिया आहे? डोंबिवली स्टेशन. इथून किती मिनिटावर आहे स्टेशन? अरे इथून काय स्टेशन किती मिनिटावर आहे? अच्छा ओके. म्हणजे पनवेलवरून मी कधी ट्रेनने आलो तर कसं म्हणजे परवड 5 मिनिटात ना. मग कधी ट्रेनने येत जाईल ना भाऊ मी. तेच असा विषय काय. ट्रेनने आलेलं परवडेल उलटा. काही टेन्शन नाही. उजामाते नाही. बाईक घेऊन आता मला जाता वैताग घेईल. बिकॉज ट्रॅफिकमुळे लई वांधे होतं. आणि मी आणलं एक तर हेल्मेट आणला नाही. एवढी गरमी होते ना काय सांगू मित्रांनो. व्हेरी खतरनाक. अख्खा उबला हुआ अंडा निकलतो नंतर बाहेर. केस ओली सर्व ओलं. काहीच तर एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे कल्पेश ब्रोचा. ठीक आहे. तर विषय असा आहे की दुसरं स्वप्न
काय तो या वर्षात पूर्ण होणार. बट मित्रांनो आमचं असं हे ठरलेलं आहे की काय पण करून 2025ला कोकण जाणार म्हणजे जाणार. 100% कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस. ओके फर्निचर यस. तर चला गाईज ब्लॉग छोटासा ब्लॉग अप्रतिम ब्लॉग तडतडीत ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा आणि कल्पेश ब्रोला कॉंग्रॅच्युलेशन करा कमेंटमध्ये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.